अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या 5व्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक होण्याची शक्यता आहे। अनिल परबांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुख्यमंत्री आज राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत। आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधिमंडळात महिलांच्या समस्यांवर देखील सभागृहात चर्चा होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, फार महत्त्वाचा दिवस आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून। आर्थिक पाहणी अहवाल तर सादर होणारच आहे, याखेरीज मुख्यमंत्री राज्यपालांच्या अभिभाषणावर आज उत्तर सुद्धा देतील। तर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या समस्यांवर सुद्धा विचारमंथन होईल। काय अपडेट? निश्चितच आपण पाहतोय विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। कालपासून खऱ्या अर्थानं विधिमंडळाच्या नियोजित कामकाजाला सुरुवात झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतील। तसंच अर्थसंकल्पामधील ज्या पुरवण्या मागण्या आहेत त्या देखील आज याच्यावरती चर्चा होणार आहे। एकूणच आज जर आपण पाहिलं तर ह्या चर्चेच्या विषयावरती आज हा शेवटचा दिवस असणार आहे पुरवण्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी। तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे 2024 आणि 2025 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल हे पटलावरती ठेवतील। एकूणच यासोबतच आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील महिलांच्या ज्या काही विरोधकांकडून जे आरोप होत आहेत त्यावरती देखील आज विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतील। सोबतच आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतील। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की आजच्या दिवसभरामध्ये राज्यपालांच्या ज्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला पाहायला मिळतील। लागू निश्चित। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।